Hello friends, now today we are going to start the next point of the lesson SCF and LCM. Today's point is greatest common divisor. The short form of greatest common divisor is GCD. यालाच आणखी दुसरं एक नाव आहे ते म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे काय HCF. प्रत्येकाचं काय केलं आहे फर्स्ट लेटर घेतलेलं आहे. SCF म्हणजे काय highest common factor. Okay, today we are going to learn how to find the SCF of given number. The first question is find the SCF of 24 and 32 by the prime factor method. आपल्याला प्राइम फॅक्टर मेथड जी आहे जे आपण मागच्या तासिकेमध्ये सगळ्यांनी शिकलो होतो की हाऊ टू फाइंड द प्राइम फॅक्टर्स ऑफ द गिवन नंबर. एखादी संख्या दिली की तिचे प्राइम फॅक्टर कशी शोधायची हे आपण मागच्या ऑनलाइन लेक्चर मध्ये शिकलो आहोत. त्याचाच वापर करून आता आपण काय करणार आहोत ह्या दिलेल्या ज्या दोन संख्या आहेत त्यांचे आपण HCF जे आहे ते शोधणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल राइट द गिवन नंबर्स. द गिवन नंबर इज 24. राइट दिस नंबर इन द फॉर्म ऑफ दिस साइन इज T. T हा आकार लक्षात ठेवायचा आणि ह्या T आकारामध्ये 24 लिहायचं. आता 24 चे आपल्याला काय करायचे आहेत प्राइम फॅक्टर शोधायचे आहेत. मग 2 चा भाग देऊया आपण इथं पहिले. 2 1 जा 2, 2 2 जा 4. पुन्हा किती जाणार 2 चा जाणार 2 6 जा 12, 2 3 चा 6 आणि 3 1 जा 3. लास्टला 1 आलं म्हणजे आपण 12 चे फॅक्टर जे आहेत प्राइम फॅक्टर्स ते आपण पूर्ण शोधून घेतले आहे. तर नेक्स्ट नंबर इज 32. आता 32 चे सुद्धा आपल्याला काय करायचे आहेत प्राइम फॅक्टर्स शोधायचे आहे. 2 ने भाग देऊया. 2 1 जा 2, 3 मधून 2 गेले किती उरला 1. आता नंबर काय बनला आहे ह्या 1 आणि हे 2 किती 12. बेस 12, 2 8 16, 2 4 8, पुन्हा 2 चा 2 2 4 आणि 2 1 2. ठीक आहे. एवढं कळलं सगळ्यांना. हे सर्वांनाच नाही का सर्व इझी आहे कारण की मागच्या तासिकेमध्ये फक्त आपण प्राइम फॅक्टर्स कशी पाडायची हे शिकलो होतो. आता SCF चा शोधण्यासाठी ह्यांचा काय उपयोग होतो हे आज आपण बघणार आहोत. इन द नेक्स्ट स्टेप राइट द प्राइम फॅक्टर्स ऑफ 24 means the given number is 24. So that now we are going to write the prime factors of 24. They are 1 2 3. 3 times 2. 2 into 2 into 2 into 3. And the next number is 32. Write the prime factors of 32. 1 2 3 4 5. Here 5 times 2. Write in product form. 1 2 3 4 5. चेक केले आपण. आता ह्याच्या पुढे काय करायचं आहे तर SCF शोधण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे दिलेली जी संख्या आहे त्यांचे जे कॉमन फॅक्टर्स आहे. कॉमन म्हणजे काय तर दोन्ही संख्यामध्ये येणारे जे अंक आहेत ते शोधायचे आहेत. कोणते फॅक्टर्स लिहायचे आपल्याला कॉमन फॅक्टर. कॉमन फॅक्टर्स ऑफ 24 and 32 इज इक्वल टू कॉमन म्हणजे दोन्ही मध्ये आलेले. बघा इथं 2 आहे इथे पण आहे. ह्या 2 पैकी एक 2 घ्यायचा. पुढचा बघा इथे 2 आहे इथे पण 2 आहे. ह्या 2 पैकी एक 2 इथे घेतला. आता हे इथं पण 2 आहे इथे हे आहे. So that they are common. Write 2 here out of from this 2. ह्या 2 पैकी इथे एक 2 घेतला. आता पुढे काही कॉमन आहे का इथे 3 आहे इथे आहे का नाही. इथे 2 आहे पण पुढे आहे का नाही. म्हणजे कॉमन फॅक्टर ऑफ 24 and 32 आर 2 into 2 into 2. आता यांचं मल्टिप्लिकेशन करा. 2 into 2 2 2 जा 4, 4 2 जा 8. कसं करायचं ह्या दोघांची गुणाकार केला 4 आला. मग ह्या दोघांचा केला 8 आला आहे. डायरेक्ट 2 हा अंक 3 वेळेस आला म्हणून बेत्रिक 6 किंवा 2 3 जा 6 असं उत्तर लिहायचं नाही. किती आला आहे गुणाकार 8. म्हणजेच मग HCF ऑफ हायेस्ट कॉमन फॅक्टर ऑफ 24 and 32 is 8. Means the multiplication of common factors of the given number is the SCF of that number. म्हणजेच काय तर SCF हा कोण असतो तो दिलेले जे अंक असतात त्यातील जे कॉमन फॅक्टर्स असतात
त्यांचा गुणाकार म्हणजे काय आहे, त्या संख्यांचा एचसीएफ आहे, हायेस्ट कॉमन फॅक्टर आहे. सर्वांना हे गणित लक्षात आलं? सर्वांनी काय करायचं आहे, वहीमध्ये हे गणित लिहून घ्यायचं आहे. आणि आणखी आपण काय करूया, प्रॅक्टिस सेट मधले काही गणित सोडून बघूया. सर्वांनी आपल्या वहीमध्ये नवीन पेजवर काही पॉइंट टाकायचा आहे आणि गणित लिहून घ्यायचं आहे. सर्वांनी गणित लिहून घेतलं का? Now let's open page number 19. Practice set 12. The first example of practice set 12 is 25 and 40. आणि आपल्याला काय शोधायचं आहे, त्याचा एचसीएफ शोधायचा आहे. आता एचसीएफ शोधायचा आहे म्हणल्यावर सगळ्यात पहिले काय करायचं, तर दिलेले जे अंक आहेत, संख्या आहेत, त्यांचा काय शोधायचे, प्राइम फॅक्टर शोधायचे. ठीक आहे, आता आपण ते शोधूया. 25 किती जाणार, युनिट प्लेसला 5 आहे म्हणजे 5 जाणार. 5 5 जा 25, पुन्हा 5 1 जा 5. these are the prime factors of 25. आता 40 चे किती आहेत ते सांगा. युनिट प्लेसला 0 आहे म्हणजे 5 ने जातो आणि 2 नेही जातो. आपण 5 ने देऊया. 5 किती जाईल, 40. 5 8 जा 40. 2 ने जातो आता भाग. 2 4 8, 2 2 4, 2 1 2. आता प्राइम फॅक्टर शोधले की आपलं गणित संपणार आहे का, नाही. तर आपल्याला पुढे काय करायचे आहे, त्याच्यातून कॉमन फॅक्टर्स काढायचे आहे. दोन संख्यामध्ये जे कॉमन फॅक्टर्स आहेत ते शोधायचे आहेत आपल्याला. 25 चे फॅक्टर्स लिहिले आपण, काय आहेत, 5 into 5. आता 40 चे लिहूया. 5 into 2 into 2 into 2. आता अंडरलाइन द कॉमन फॅक्टर्स ऑफ दिस टू नंबर. जे सामायिक अंक आहेत, संख्या आहेत, त्यांना अंडरलाइन करायचे आहे. कोणकोणते आहेत, हे 5, हा 5. इथे आपण लिहून घेऊया कॉमन फॅक्टर्स. कॉमन फॅक्टर्स ऑफ 25 and 40 इज इक्वल टू, या 2 5 पैकी किती 5 घ्यायचे, इथं एकच 5 घ्यायचं, हे लक्षात ठेवायचं आहे. 2 5 च्या 2 ही 5 आपण इथं लिहिले तर तुमचं उत्तर चुकणार. आता आणखी कोणता कॉमन फॅक्टर आहे का, इथे एक 5 आहे, इथे खाली 5 आहे का, नाही. म्हणजे मग कॉमन फॅक्टर ऑफ 25 and 40 इज ओनली 5. सो दॅट एचसीएफ ऑफ 25 and 40 इज 5. काय आलाय, एचसीएफ ऑफ 25 and 40 5 आलेला आहे. ठीक आहे, कळालं सगळ्यांना? आता अशाच पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, प्रॅक्टिस सेट 12 मधले सर्व एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहे. आता काही गणितामध्ये 3 नाही का आपल्याला अंक दिलेले आहेत. किती अंक दिले आहेत, 3 अंक दिलेले आहेत. तर 3 अंकांचा सुद्धा नाही का काय करायचं आहे, असेच फॅक्टर प्राइम फॅक्टर पाडायचे. तिन्ही अंकाचे असे आडव्या मांडणीने त्यांचे प्राइम फॅक्टर्स लिहायचे. तिन्ही संख्यामध्ये जे कॉमन फॅक्टर्स आहेत त्यांना अंडरलाइन करायचं आणि त्यांचा गुणाकार करून त्यांचा एचसीएफ शोधायचा आहे. ठीक आहे, सर्वांनी चा होमवर्क जो आहे आजचा तो काय आहे, सॉल्व प्रॅक्टिस सेट 12 विच इज गिवन ऑन पेज नंबर 19. ओके, जेव्हा तुम्ही ही प्रॅक्टिस सेट सॉल्व करणार, ते सॉल्व केल्यानंतर त्याचा एक फोटो क्लिक करायचा आहे आणि पीडीएफ फाईल बनवून तुम्हाला काय करायचं आहे, व्हॉट्सअपवर सेंड करायचं आहे. ठीक आहे, थँक्यू.